फ्रेंड्स, मी निशा वांगडे, आदर्श कोचिंग क्लासेस वर्धा। आज आपण मराठी हा विषय निवडलेला आहे आणि मराठी या विषयामध्ये नेहमीच आपल्याला पेपरमध्ये येणारा जो प्रश्न आहे की वाक्यातील कर्ता आणि कर्म शोधणे। आपण वाक्यामधील कर्ता आणि कर्म फक्त शोधणार नाही आहोत, तर वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या तिन्ही गोष्टी शोधणार आहोत। कारण वाक्यामधील कर्ता आणि कर्म हे दोघेही क्रियापदावर डिपेंड असतात। क्रियापदाशिवाय कर्ता आणि कर्म आपल्याला काढता येऊ शकत नाही। क्रियापद काढणे ही फार साधीशी गोष्ट आहे। क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे काय तर ऍक्शन वर्ड, सेंटेन्स मध्ये असणारी ऍक्शन किंवा क्रिया त्याला म्हणतात क्रियापद। दिलेलं वाक्य आहे राम आंबा खातो। या वाक्यामध्ये राम ही काही क्रिया आहे का? आंबा ही काही क्रिया आहे का? खातो या शब्दामध्ये क्रिया आहे आणि ती क्रिया कोणती आहे तर खाणे ही क्रिया आहे। फक्त खातो या शब्दामध्ये खाण्याची क्रिया घडलेली आहे। राम खाण्याची क्रिया करतो आहे म्हणून खातो हे क्रियापद आहे। क्रियापद सेंटेन्स मध्ये आपल्याला सहज काढता येते। इकडे काही सेंटेन्स दिलेले आहे। इथे काढतो, दिसतो, शोभतो, वाचते, मोडली आणि आवडतो हे सर्व क्रियापदे आहेत। मग खरा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येतो तो म्हणजे कर्ता आणि कर्म काढणे। त्यासाठी आपल्याला क्रियापद माहिती असणे आवश्यक असते। एक प्रश्न असाही आहे की हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये आपल्याला जनरली माहिती आहे की हा कर्ता आहे, हा कर्म आहे आणि हा क्रियापद आहे। जनरली हे सर्वांनाच माहिती आहे, तीन सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब। मग हे सेंटेन्स वाक्य यांनी बनते, कर्ता, कर्म आणि क्रियापद यांनी वाक्य बनते। वाक्य हे एक कुटुंब आहे, वाक्य हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंब रूपी वाक्याचा कर्ता धर्ता त्याचा कुटुंब प्रमुख कोण आहे? वाक्यरूपी कुटुंबाचा कुटुंब प्रमुख कर्ता आहे का, कर्म आहे का की क्रियापद आहे? मला एक सांगा, वाक्य कुटुंब चालवतो, कुटुंब कोण चालवतो? कुटुंब प्रमुख चालवतो। या वाक्यामध्ये कुटुंब कोण चालवून राहिला? राम चालवून राहिला, आंबा चालवून राहिला की खातो चालवून राहिला? मग जो कुटुंब चालवतो, जर कुटुंब प्रमुख जर आपल्या घरामध्ये नसला तर कुटुंबाची दिशा बदलून जाते। त्याच्याशिवाय कुटुंब आपल्याला योग्य प्रकारे चालत नाही। मग तो नसला तर कुटुंबाला खूप फरक पडतो। त्याचप्रमाणे सेंटेन्स मध्ये जर कुटुंब प्रमुख नसला तर फरक कोणाला पडतो? आपण कर्त्याला काढून बघू, सेंटेन्सला काही फरक पडतो का? आंबा खातो, वाक्य बनते, योग्य चांगल्या पद्धतीने बनते, वाक्य चांगल्या पद्धतीने बनते। आपण आंब्याला कापू, राम खातो, वाक्य तरीही बनते। म्हणजे कर्त्याला काढल्याने क्रियापदाला विशेष फरक पडत नाही किंवा कर्माला काढल्याने वाक्याला विशेष फरक पडत नाही। मग आपण इकडे खातोला काढू, वाक्य बनते का? नाही। राम आंबा, जेव्हा आपण खातोला काढतो तेव्हा राम आंबा हे वाक्य सुरत नाही। म्हणजे वाक्यरूपी कुटुंबाचा कुटुंब प्रमुख जर कोणी असेल तर तो आहे क्रियापद। हा प्रश्न आपल्याला माहिती पाहिजे की वाक्यरूपी कुटुंबाचा कुटुंब प्रमुख कोण आहे तर तो आहे क्रियापद। आता आपल्याला वाक्यातील कर्ता काढणे शिकायचं आहे। आपल्याला जर वाक्यातील कर्ता काढणे शिकायचं आहे, जनरली आपल्याला माहिती आहे की या वाक्यामध्ये कर्ता राम आहे, कारण वाक्यामध्ये क्रिया जो करतो त्याला म्हणतात कर्ता आणि खाण्याची क्रिया राम करून राहिला आणि वाक्यामध्ये क्रिया ज्याच्यावर घडते त्याला म्हणतात कर्म। मग या वाक्यामध्ये खाण्याची क्रिया आंब्यावर घडून राहिली म्हणून हा आहे कर्म। परंतु आपण पेपरला गेल्यानंतर प्रत्येक वेळी हा प्रश्न विचारणार का की क्रिया कोण करत आहे, मग तो कर्ता, क्रिया कोणावर घडते आहे मग ते कर्म, असा जर विचार केला आपण तर मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगते, विद्यार्थी प्रामाणिक असतात। मग या सेंटेन्स मध्ये बघा, असण्याची क्रिया, या ठिकाणी जी क्रिया आहे ती कोणती क्रिया आहे?
समजण्याची क्रिया विद्यार्थ्यावरच घडते आहे, मग हेच कर्म पण झालं का? ना, या प्रश्नाचं उत्तर नाही. मग प्रामाणिक कर्म आहे का असंही आपण म्हणू शकत नाही. मग या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला स्पेशली कर्ता काढणे शिकायचं आहे. मग कर्ता कसा काढायचा? तर कर्ता काढण्यासाठी आपल्याला क्रियापदाचा धातू माहित असणे आवश्यक आहे. धातू म्हणजे काय? तर धातू हा नेहमी क्रियापदामध्ये असतो. क्रियापदामध्येच असतो असं नाही, तर तो ऍक्शन वर्ड मध्ये असतो. सेंटेन्स मध्ये जेवढे ऍक्शन वर्ड असतात, जेवढे क्रियापद असतात, त्या सर्व क्रियापदामध्ये किंवा ऍक्शन वर्ड मध्ये धातू असतो. कारण धातूचं मूळच क्रियेमध्ये दडलेलं आहे. धातू नामात नसतो, धातू नामात नसतो, धातू फक्त क्रियेत असतो. मग धातू कसा काढायचा? तर धातू फक्त कुठे असतो? धातू फक्त कुठे असतो? क्रियापदामध्ये असतो. दिलेल्या क्रियापदापासून क्रिया बनवणे. सुरुवातीला क्रिया बनवणे. इथे काही क्रियापद दिलेली आहे, त्या क्रियापदामधून आपल्याला धातू काढायचा आहे. मग दिलेल्या क्रियापदामधून सुरुवातीला आपल्याला क्रिया बनवायची आहे. मग ही क्रिया कशी बनवायची? तर कुठल्याही क्रियेला ने लावायचं. मग खातो म्हटल्यानंतर त्याला खाणे होणार. पिला म्हटल्यानंतर तो क्रिया पिण्याची होणार. बसेल म्हटल्यानंतर क्रिया बसण्याची होणार. रडतो म्हटल्यानंतर क्रिया रडण्याची होणार. शिकतो म्हटल्यानंतर क्रिया शिकण्याची होणार. शिकवले म्हटल्यानंतर क्रिया शिकवणे अशी होणार. आला म्हटल्यानंतर क्रिया आल्याची नाही, तर येण्याची होणार. मेला म्हटल्यानंतर क्रिया मेल्याची नाही, तर मरण्याची होणार. गेला म्हटल्यानंतर क्रिया गेल्याची नाही, तर जाण्याची होणार. आणि दिला म्हटल्यानंतर क्रिया दिलाची नाही, तर देण्याची होणार. मग धातू काढत असताना लावलेला अन्ने कापून टाकणे आणि उरलेला जो असतो तो असतो धातू. बघा, तुम्ही सहज तुम्हाला कुठल्याही शब्दामधला, कुठल्याही क्रियापदामधला धातू तुम्हाला सहज काढता येतो. जेव्हा विद्यार्थी शिकतो तेव्हा तो शिकण्याची क्रिया करतो, आणि जेव्हा शिक्षिका शिकवते तेव्हा ती शिकवण्याची क्रिया करते. शिकतो मध्ये शिक हा धातू आहे, शिकवणे मध्ये शिकव हा धातू आहे. बरेचदा अडचण मुलांना इथे येते. मुलांना आम्ही जेव्हा ने लावायला लावतो तेव्हा आल्याने, मेल्याने, गेल्याने आणि दिल्याने असा प्रकार विद्यार्थी करतात. त्या ठिकाणी असा प्रकार न करता आला म्हणजे क्रिया येण्याची झालेली आहे, मेला म्हणजे क्रिया मरण्याची झालेली आहे, गेला म्हणजे क्रिया जाण्याची झालेली आहे, आणि दिला म्हणजे क्रिया देण्याची झालेली आहे. आला या क्रियापदामध्ये ए हा धातू आहे. मेला या क्रियापदे मध्ये मुलं मे हा धातू काढतात. त्या ठिकाणी कोणता धातू आहे? मर हा धातू आहे. इथे जा हा धातू आहे, इथे दे हा धातू आहे. मग आपल्याला धातू काढता आला. धातूवरच पूर्णपणे डिपेंड आहे कर्ता काढणे. ज्याला धातू काढता आला त्याला सहज कर्ता काढता येतो. मग कर्ता कसा काढायचा? तर क्रियापदाच्या कर्ता काढण्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आपल्याला ती वापरायची आहे. क्रियापदाच्या, वाक्यातील क्रियापदाच्या धातूला, वाक्यातील क्रियापदाच्या धातूला नारा, नारी आणि नारे कोण असा प्रश्न विचारायचा. जे उत्तर येणार ते असणार कर्ता. मग बरेचदा असं बऱ्याच पुस्तकांमध्ये सांगितलेलं असते की जर कर्ता
वस्तुवाचक असेल तर नारा नारी नारे काय प्रश्न विचारा, आणि जर कर्ता व्यक्तिवाचक असेल तर नारा नारी नारे कोणती प्रश्न विचारा. मला सांगा, तुम्हाला जर ऑलरेडीच माहिती आहे की कर्ता वस्तू आहे, उदाहरणार्थ बॅट ऑलरेडीच तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही कर्ता काढण्याची ट्रिक वापरणारच कशाला. म्हणून माझं एक ठाम मत आहे की हाच प्रश्न विचारा, कारण आपल्याला कर्ता वस्तुवाचक असो की व्यक्तिवाचक असो, आपल्याला हा प्रश्न तुम्हाला देऊन दे. आता प्रश्न विचारायचा आहे, क्रियापदामधला धातू काढायचा आहे. क्रियापदामधला धातू कोण आहे? आताच मी तुम्हाला सांगितलंय, खातो म्हणजे खाणे, आणि धातू कोण? ने कापून. खाणे ही क्रिया झालेली आहे, त्यातला ने कापला, उरला धातू खा. त्याला लावायचा नारा नारी नारे. सेंटेन्स मध्ये एवढं मात्र समजून येते आपल्याला की पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे, त्याच्यावरून आपण ठरवू शकतो नारा नारी नारे काय लावायचं. या ठिकाणी आपण लावलं खाणारा कोण, उत्तराला राम. हा झाला या वाक्यामधला कर्ता. आता पुढे काही सेंटेन्स दिलेले आहे, विचारा प्रश्न. काढणे, ने कापला, धातू उरला काढ. काढणारा कोण? गवळी. प्रश्न विचारा. दिसतो, यामध्ये धातू कोण आहे? दिसणारा कोण. प्रश्न विचारायचा, दिसणारा कोण. उत्तर येणार चंद्र. या सेंटेन्स मध्ये कर्ता चंद्र आहे. राजाला मुकुट शोभतो. आता तुम्हाला सहज तुमच्या लक्षात आलं आहे की क्रियापदाचा मध्ये धातू कसा काढायचा हे तुम्हाला सहज लक्षात आलेलं आहे. आता विचारा प्रश्न तुम्ही, शोभणारा कोण. या ठिकाणी जर तुम्ही शोभणारा काय विचारलं, याचा अर्थ तुम्हाला मुकुट हा कर्ता आहे हे ऑलरेडी माहिती आहे, तर ट्रिक वापरण्याची गरजच नाही. आणि ज्या मुलांना मुकुट हा कर्ता आहे की राजा हा कर्ता आहे हे माहित नाही, सरसकट ते विद्यार्थी फक्त एकच प्रश्न विचारा, नारा नारी नारे कोण. शोभणारा कोण. शोभणारा कोण आहे? तर शोभणारा कोण? मुकुट आहे. शोभणारा काय सुद्धा तुम्हाला म्हणता येते, परंतु नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जर ऑलरेडी मुकुट हा कर्ता आहे हे माहित असेल, तेव्हाच तो प्रश्न विचारू शकतो शोभणारा काय. परंतु नवीन विद्यार्थ्यांना मात्र आपल्याला हे कळून येत नाही की शोभणारा कोण विचारू की शोभणारा काय विचारू. त्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा, नारा नारी नारे कोण. उत्तर तुमचं वस्तुवाचक असो की व्यक्तिवाचक असो, उत्तर येऊन जाईल. बरेचदा आपल्याला असं वाटते की वाक्यामध्ये राजा आहे, राजा, आणि क्रिया तर राजाच करतो, पण लक्षात घ्या शोभण्याची क्रिया चालू आहे. इथे शोभण्याची क्रिया सुरू. वाक्यामध्ये शोभण्याची क्रिया मुकुट करतो आहे. राजा या ठिकाणी निष्क्रिय आहे. मुकुट कोणाच्याही डोक्यावर ठेवला तर तो शोभणार आहे. इथे राजाच्या डोक्यावर ठेवलाय, उद्या माझ्या डोक्यावर जरी ठेवला तरी मुकुट शोभणारच आहे. क्रिया मुकुटच करणार आहे. मुकुट ज्याच्या डोक्यावर ठेवतो तो क्रिया करत नाही, मात्र शोभण्याची क्रिया, चमकण्याची क्रिया कोण करतो? मुकुट करतो. म्हणून या ठिकाणी राजा हा कर्ता नसून मुकुट हा कर्ता आहे. आता बघा एक सेंटेन्स आपण घेऊ. आकाशात तारे चमचम चमकतात. आता चमकणारे कोण? चमकणारे कोण? तारे. याच प्रकारे शोभणारा कोण? मुकुट. चमकणारे कोण? तारे. आता चमकणारे काय म्हटलं तरी तारेच येणार, आणि चमकणारे कोण म्हटलं तरी तारेच येणार. म्हणून कोण आणि कायच्या भानगडीत न पडता अगदी सोप्या पद्धतीने फक्त एकच ट्रिक लक्षात ठेवा, ती म्हणजे कोण. कारण काय हा प्रश्न पुन्हा कर्मासाठी पण वापरला जातो. मग त्या काय हा प्रश्न कर्मासाठी राहू द्या. पुढे चला. कर्ता काढणे ही खूप मोठी कठीण गोष्ट नाही आहे, परंतु कर्म काढणे ही खूप मोठा विषय आहे, खूप वास्ट विषय आहे. त्यासाठी आपल्याला काय हा प्रश्न आपण कोणासाठी राहू देऊ? कर्मासाठी. पुढे त्याला बघा. श्रावणीला थंडी वाजते. जनरली आपल्याला असं वाटते की या सेंटेन्स मध्ये श्रावणी कर्ता आहे. मला सांगा, श्रावणीला थंडी वाजते आहे, श्रावणी काही करते आहे का? श्रावणी काहीच करत नाही आहे. या ठिकाणी जी क्रिया घडत आहे ती कोणती घडत
वाजण्याची क्रिया घडत आहे आणि वाजण्याची क्रिया थंडी करत आहे. वाजणारी कोण? थंडी. पुढे चलू आपण. पहा, सदूने बॅट मोडली. हे दोन्ही सेंटेन्स अत्यंत महत्वाचे आहे. सदूने बॅट मोडली. कोणी मोडली बॅट? मोडणारा कोण आहे? सदू आहे. या ठिकाणी मोडणारा जर कोण आहे, मोडणारा कोण, या ठिकाणी तुम्ही मोडणारे काय असाही प्रश्न विचारता आणि उत्तर मग येऊन जाते बॅट. कन्फ्युजन, सगळं कन्फ्युजन. कोण आणि काय हे दोन्ही शब्द जर तुम्ही एका ठिकाणी यूज केले तर तुम्हाला कन्फ्युजन होऊन जाईल. म्हणून कायचा वापर करू नये, फक्त कोणचा वापर करावा. मोडणारा कोण, मोडणारा बॅट कोणी मोडली आहे हे तुम्हाला स्वतःला समजते. बॅट कोणी मोडली आहे? मोडणारा कोण आहे? त्या ठिकाणी क्रिया करणारा कोण आहे? सदू आहे. म्हणून या ठिकाणी कर्ता कोण आहे? सदू आहे. नेक्स्ट सेंटेन्स मध्ये पहा, खेळताना सदूची बॅट मोडली. पण या सेंटेन्स मध्ये सदूने बॅट मोडली का? सदू खेळत होता आणि खेळता खेळता त्याची बॅट आपोआप मोडली. सदूने कुठलीही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी केलेली नाही. त्यामुळे तुम्ही त्याला मोडणारा कोण असा प्रश्न जरी या ठिकाणी तुम्ही विचारला, नवीन असतात आपण नवीन असतो आणि चुकून आपला तोंडून असा प्रश्न येऊन जातो की मोडणारा कोण. मग मोडणारा कोण तर तुम्ही बघा, मोडणारा कोण तो ज्याने ही बॅट मोडली आहे त्याचं उत्तर या सेंटेन्स मध्ये आहे तरी का? नाही. या सेंटेन्स मध्ये ही बॅट कोणी मोडलेली आहे ते अजिबात सांगितलेलं नाही. मग पुढे विचारा, मोडणारा आपल्याला जमलेला नाही आहे, मग मोडणारी कोण, म्हणजे जी मोडली आहे. मोडणारी कोण, जी मोडली आहे ती मोडली कोण? कोण मोडली? बॅट मोडली. मोडणारी कोण? नारा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला जमलेला नाही आहे, कारण जरी इथे सदू होता, सदू या ठिकाणी होता, पण तरीही तो आपल्याला सूट झाला नाही, कारण या सेंटेन्स मध्ये बॅट कोणी मोडली हे दिलेलं नाही. बॅट आपोआप मोडलेली आहे. मग या ठिकाणी आपण दुसरा प्रश्न उचलला, मोडणारी कोण? मोडणारी कोण? मग मोडणारी कोण? तर मोडणारी बॅट. या ठिकाणी सदूने कुठलीही क्रिया केलेली नाही. या प्रश्नाचं उत्तर दोन पद्धतीने तुम्ही देऊ शकता. मोडणारी कोण? बॅट. मोडणारी कोण? सदूची बॅट. मोडणारी कोण? सदूच्या मालकी हक्काची बॅट आहे ती, त्यामुळे सदूची बॅट सुद्धा तुम्ही म्हणू शकता. पण तुम्ही स्वतःहून मोडणारी काय जर म्हणत असाल, याचा अर्थ तुम्हाला बॅट हा कर्ता आहे हे माहित आहे. मग बॅट हा कर्ता आहे तुम्हाला माहित आहे, तर या प्रश्नांचं आणि या ट्रिकचं तुम्हाला काहीही काम नाही. म्हणून ज्यांना माहिती नाही त्यांनी फक्त एकच प्रश्न वापरणे, तो म्हणजे मोडणारी कोण. मग तो कर्ता वस्तुवाचक जरी असेल तरी तुम्हाला उत्तर येईल, मग तो कर्ता व्यक्तिवाचक जरी असेल तरी तुम्हाला उत्तर येईल. पुढे चला, पहा सेंटेन्स मध्ये मोडणारी कोण आहे? या ठिकाणी बॅट आहे, म्हणजे कर्ता या ठिकाणी बॅट आहे. या ठिकाणी मात्र सदूने बॅट मोडली आहे, म्हणून या ठिकाणी कर्ता सदू आहे. ज्यांना मी गोल केलेले आहेत ते कर्ते आहे, ज्यांना गोल केलेलं नाही त्यावर आपण विचार केलेला नाही. पुढे चला, मला चहा आवडतो. तुम्ही म्हणू शकता मला काय आवडते? हा, मला काय आवडते जेव्हा तुम्ही ट्रेन होता तेव्हा तुम्ही विचारू शकता, परंतु नवीन विचार करत असताना मात्र तुम्हाला पहिलाच पिरियड जर तुमचा आहे हा आणि मराठीमध्ये तुम्ही पहिल्यांदाच बसले आहे, तर तुम्ही माझं असं म्हणणं आहे की फक्त हेच विचारा, आवडणारे कोण? आवडणारे कोण? आवडणारे कोण म्हणजे आवडणारे कोण? चहा. आवडणारे कोण? मला मी कधी आवडते का? मलाच मी कधी आवडत असतो का आपण? मला कोण आवडते? कधी उलट प्रश्न विचारा, कधी सुलट प्रश्न विचारा. आवडणारी कोण सूट होत नाही तर मग विचारा, मला कोण आवडते? मला कोण आवडते? आवडण्याची क्रिया कोण करून राहिलं? मला मी आवडत आहे की चहाला मी आवडत आहे? मला चहा आवडत आहे, म्हणून आवडण्याची क्रिया इथे कोण करतोय? चहा करतो आहे, म्हणून आवडणारे कोण? चहा. आवडणारे काय असं पण विचारू शकता, पण जेव्हा तुम्हाला माहित असते की चहा हा कर्ता आहे. या पद्धतीने जर तुम्ही कर्ता काढला तर तुमचा 1 मार्काचा पेपर मध्ये येणारा जो प्रश्न आहे कर्ता काढा तो अजिबात
आहे असणारे कोण, असणारे कोण, तर विद्यार्थी, असणारे कोण विद्यार्थी, असणारे काय, असण्याची क्रिया कोणावर घडते आहे, तर असण्याची क्रिया पण विद्यार्थ्यावरच घडते आहे. मग हा कर्ता आहे तर मग काय हे कर्म आहे का, नाही, हे कर्म नाही. वाक्यामध्ये प्रामाणिक हे कर्म नाही. असणारे कोण विद्यार्थीच आहे आणि असण्याची क्रिया विद्यार्थ्यावरच घडते आहे. त्यामुळे या ठिकाणी कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यावरच थांबत आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये फक्त कर्ता आहे, कर्म नाही. मग या वाक्यामध्ये प्रामाणिक हे कर्म का नाही, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. प्रामाणिक हा कर्म का नाही, धार हा कर्म आहे का, आकाश हा कर्म आहे का, चंद्र हा कर्म आहे, कर्ता आहे, तर आकाश हे कर्म आहे का, नाही, आकाश हे कर्म नाही. मग का नाही, राजा हा कर्म आहे का, श्रावणी हे कर्म आहे का, बॅट हे कर्म आहे का, मग खेळताना कर्म आहे का. मग या वाक्यामध्ये कर्म कुठे आहे, सदूची बॅट हे जर कर्ता आहे तर कर्म कुठे आहे. या वाक्यामध्ये मला म्हणजे मी हा कर्म आहे का, असे बरेच प्रश्न उठतात. कारण कर्म हे चॅप्टर कर्त्यापेक्षा डबल आहे, तिप्पट आहे. कर्ता काढण्यासाठी आपल्याला विशेष श्रम पडत नाही, पण कर्ता काढण्यासाठी आपल्याला 3 ते 4 नियम लक्षात ठेवावे लागतात. कर्म काढण्यासाठी आपल्याला 3 ते 4 नियम लक्षात ठेवावे लागतात. ते नियम लक्षात ठेवले तर मग आपल्याला कर्म डेफिनेटली काढता येईल. आणि कर्म हे चॅप्टर असं आहे की 1 मार्कचा प्रश्न तो स्वतःमध्ये ठेवतोच, परंतु वाक्यामधील कर्म जर तुम्हाला ॲक्युरेट काढता आले तर तुम्हाला प्रयोग योग्य पद्धतीने सोडवता येतात. कारण प्रयोग हे चॅप्टर टोटली 50% कर्मावर डिपेंड आहे. वाक्याचे प्रकार सुद्धा कर्मावर डिपेंड आहे, क्रियापदांचे प्रकार सुद्धा कर्मावर डिपेंड आहे. हे सर्व चॅप्टर्स ज्याच्यावर डिपेंड आहे तो कर्म. हा कर्म ही खूप मोठी भानगड आहे. कर्ता ही काहीच भानगड नाही. एका ट्रिक मध्ये कर्त्याचे उत्तर निघून जाते. आज तुम्हाला डेफिनेटली कर्ता काढणे तुम्ही शिकलेले आहे. या वाक्यामध्ये प्रामाणिक हा कर्म का नाही आहे, या वाक्यामध्ये आकाश हा कर्म का नाही आहे, श्रावणी कर्म आहे का आणि इथले कर्म कुठे गेलेले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ज्यावेळी मी तुम्हाला कर्म काढणे शिकवणार त्यावेळेस तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळणार. म्हणून कर्म काय, कर्म कसं काढायचं या प्रश्नांसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ ट्राय करू.